नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. महिला पोलिसाकडे शरीर सुखाची मागणी. पीएसआय वरील गंभीर आरोपानंतर शिंदेच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल. नेमकं प्रकरण काय? जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून खळबळ उडवून देणारी एक घटना समोर आली आहे. जळगावचे माजी खासदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उन्मेष पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध जाहीर भाषणात आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार 28 जून रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याबाहेर एका प्रकरणात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात माजी खासदार उन्मेष पाटील हे उपस्थित होते. आंदोलकांना संबोधित करताना त्यांनी तेथील पोलीस उपनिरीक्षक पीएसआय संदीप गुले यांच्यावर गंभीर आरोप केले. आरोप करत असताना उन्मेष पाटील यांनी पीएसआय गुले यांच्याविषयी अत्यंत बदनामीकारक अपशब्द आणि शिवीगाळ केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.